आणि यानंतर अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। काँग्रेस नेते हिदायत पटेलांवर जीवघेणा हल्ला झालाय। हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अकोट तालुक्यातल्या मोहोळ गावात ही घटना घडली आहे। गावातील राजकीय संघर्षातून मतीन पटेल गटानं हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे। गंभीर जखमी असलेल्या हिदायत पटेल यांना अकोटमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नेते हिदायत पटेल यांच्यावर आज जीवघेणा हल्ला झालेला आहे। अकोल्यातल्या मोहोळा या गावात हा जीवघेणा हल्ला झालेला आहे। एका 22 वर्षीय तरुणानं त्यांच्यावर एका मस्जिदमधून नमाज पढून बाहेर येत असताना त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला होता। कुठेतरी 2019 मधील मे महिन्यामध्ये मोहोळा गावात भाजपचे अल्पसंख्याकचे सेलचे जे पदाधिकारी होते मतीन पटेल आणि काँग्रेसचे हिदायत पटेल या गटातील लोकांचा वाद झाला होता। या दरम्यान मतीन पटेल यांचा दुर्दैवी यामध्ये अंत झाला होता। दुसरीकडे जर पाहिलं तर या घटनेत आणखी एक जण जखमी झाले होते। मात्र हा वाद जो होता या हत्याकांडामध्ये काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांचं नाव देखील या ठिकाणी समोर आलं होतं। त्यातूनच त्यांच्यावर हल्ला झाल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। एकंदरीत जर पाहिलं तर पोलिसांचं कुठल्याही दुर्दैवी प्रकार घडू नये पुढील यासाठी कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। अक्षय गवळी, साम टीव्ही न्यूज, मोहाडा, अकोट, अकोला।